तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे याची देखील दोन्ही संघांनी नोंद घ्या। मॅचला सुरुवात करायची ताबडतोब, वेळ आपल्याकडे आता तितका नाहीये आणि स्टेजवरती बसलेले सगळे मित्रपरिवार बडबड नको गडबड नको, कारण की आता ही मॅच महत्त्वाची आहे। दिवे 11 टीम तुमचा अद्यापही 12वा खेळाडू नाही, चला पटकन अन्यथा पेनल्टी आहे। मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे। संघ मालक एका बाजूला आपण पाहतोय बंटी शेठ घाटे यांच्या मालकत्वाची टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन फिल्डिंग करताना पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला रोहनदादा जाधवराव त्याचप्रमाणे बहरदादा शितकल यांच्या मालकत्वाची टीम तुम्हाला एका बाजूला आता दिवे टीम बॅटिंग करताना पाहायला मिळते। दोन्ही टीम्स तुमचा मनापासून कौतुक आहे आणि मनापासून शुभेच्छा तुम्हाला, कारण की सेमीफायनल 2 पर्यंत या संघांचा प्रवास राहिलाय। बोबगाव टीमचं अभिनंदन तर करूयाच, त्यांनी देखील आपण पाहतो मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय। तर दुसरी टीम कोणती त्यासाठी आता ही मॅच रंगणार आहे। सलामीची जोडी आता मैदानात दाखल झाली आहे। पुरंदर तालुक्यातला एक युवा सितारा, युवा टॅलेंट तन्मय गायकवाड मान फ्रॉम कोडीत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। तर दुसऱ्या बाजूला रिटर्न क्रीज वरती नॉस्टेकन वरती आपण पाहणार आहोत बॅटर सुयश गाडे, एक ताकदवर ब्लास्ट आणखी एक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। ही सलामीवर आलेत, परंतु आता दुसऱ्या बाजूने ओव्हर नंबर 1 टाकण्यासाठी पुरंदर तालुक्यातील विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजीची ख्याती आहे स्वप्नील साबळे तुम्ही पाहता बॉलिंगच्या मार्गवरती येताना पाहायला मिळतोय। मॅचला सुरुवात, लेट्स प्ले। पुरंदर प्रीमियर लीगचा थरार बॉलर तयार होतोय। चला घाई करा घाई करा। जमत मॅचकडे बॉलर तयार। गेले 4 दिवस डीपी वल्लीकर दादा आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करेल। आजही ते या ठिकाणी उपस्थित आहेत, क्रिकेटचं प्रेम त्यांना सातत्याने मैदानावरती घेऊन आले। यावेळेला फुलर लिंकचा बॉल समोरच्या बाजूला खेळलेत, तिथे आपण पाहतोय कुणाल बॉलवरती येताना पाहायला मिळतोय। ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 1 सुरू झाली, 6 षटकांची मॅच आहे। टायमर स्टार्ट आहे सर, टायमर या मॅचला देखील कंपल्सरी कंटिन्यू असणार आहे याची देखील नोंद घ्या, कारण की आता वेळ तितका नाही आपल्याकडे। 6 षटकांची मोठी मॅच आपण पाहतोय। तन्मयसाठी टाकलेला बॉल बीट होतोय, तन्मय इथे देखील आपण पाहतोय लागोपाठचा हा दुसरा देखील डॉट बॉल येतोय। ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 1 सुरू असताना अजून खातं खोललं नाहीये दिवे 11 दिवे संघानं। यादी आपण पाहिलं होतं ज्यावेळेला सुपर 6 ची मॅच दिवे संघानं आज मन जिंकणार खेळ तर केला, परंतु यादीच्या मॅचमध्ये पराभव पाहावा लागला, जवळनं पराभव पाहिला अगदी, परंतु आता ह्या मॅचमध्ये एक संधी पुन्हा आली आहे। तर तुम्ही पाहताय खरं तर बॉलआउटमध्ये आपण पाहतोय कामगिरी करू न शकलेला संघ होता जेजूर संघ, त्यांना देखील आता ह्या मॅचमध्ये जोर लावायचा आहे। इथं देखील पंच काय तसं ओके डॉट बॉल आहे, म्हणजे 3ही चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतात। लागोपाठचे 3ही चेंडू डॉट बॉल आलेत, निर्धाव चेंडू येत आहेत, हे देखील कमालीची बाब आहे। एका बाजूला फिल्डिंग टीमची चांगली गोलंदाजी आहे, तर बॅटिंग टीमसाठी इथं आता सावध खेळावं लागणार आहे, कारण की आता पुन्हा कोणती संधी नसेल फायनलला जाण्यासाठी, ही क्वालिफायर 2 आहे। आणि इथं लागोपाठचा चौथा डाट वा कुणाल फा, शुद्ध 24 कॅरेट गोलंदाजी कुणाल कापरेची तुम्ही मैदानात पाहतायत, म्हणजे सॉरी स्वप्नील साबळे, कुणाल आणि सर स्वप्नील दोन्ही डावखुऱ्याचे गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी करतात मी म्हणेन। खरं तर एका बाजूला आता थांबवले गेले तन्मयला। ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 1 सुरू असताना तुम्ही पाहताय पुरंदर प्रीमियर लीगच्या आजच्या या मानाच्या सोहळ्यामध्ये 3 संघ सुपर 6 ला आले, त्यामध्ये बोबगाव टीम सभापती 11 संघाचं तिकीट बुक झालं फायनलसाठी। तर दुसरी टीम कोणती खेळणार त्यासाठी ही सेमीफायनल नंबर 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। 6 षटकांची मॅच आहे, लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे फिल्डिंग देखील वारंवार बदलली जाते, परंतु 4ही चेंडू डॉट बॉल आलेत। बॉलर तयार, पुन्हा एकदा लागोपाठचा 5वा डॉट। स्पर्धेतलं निर्धाव षटक आज क्वालिफायर मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळणार का? ही 5वी मला वाटते मेडन ओव्हर असेल। स्पर्धेत पहिली मेडन ओव्हर सागर शिंदे पुरंदरचा बाहुबली आपण पाहतोय करताना पाहायला मिळाला, सौरभ रामदासी होता, अभि मस्के होता, त्यानंतर असे कित्येक नामवंत गोलंदाज। काल देखील एका गोलंदाजाचा प्रयत्न राहिला, परंतु शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आली, म्हणजे असे कित्येक गोलंदाज पाहायला मिळालेत।
तर आज मेडन ओव्हर या महत्वपूर्ण क्षणी स्वप्नीलची पाहायला मिळणार का? कमालीची गोलंदाजी स्वप्नील. यावेळेला फुल टॉस, चेंडू हवेत, झेल आणि टिपलाय. मेडन ओव्हर, एकदा जोरदार टाळ्या स्वप्नीलसाठी. आणि या स्पर्धेतला आपण पाहतोय हे 5वं निर्धाव षटक, विकेटचं पतन आणि तन्मय गायकवाड इथं बाद. विकेट आली. तन्मय आपण पाहतोय बाद होताना पाहायला मिळतोय. खरं तर आता तुम्ही पाहता एका बाजूला मैदानाच्या मध्ये नवीन बॅटर निखिल फडतरे यांना आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. निखिल देखील मोठ्या फटक्यांसाठीच ओळखला जातो. ह्या खेळाडूवर देखील ताकदवर फटके आम्ही यादी देखील पहिले मॅच विनिंग पारी खेळली होती. आज 20,000 रुपये प्राइस जिंकणार हा खेळाडू आहे. एकाच मॅचमध्ये तुम्ही पाहताय ज्या खेळाडूंना 3 षटकार 1 चौकार 6 चेंडू 23 लागत असताना खेळलेत. काय बॅटिंग केली होती निखिल फडतरेनं. तर आता दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय स्वप्नील साबळेची इतकी तिखट गोलंदाजी पाहायला मिळाली. कोल्हापूरची मिरची इतकी तिखट नाही, तितकी तिखट गोलंदाजी त्याने केलेली आहे. एकही धाव खर्च केला आहे. म्हणजे दिवे टीमसाठी ही मॅच झाली 5 ओव्हरचीच असं देखील म्हणावं लागेल. कारण की 1 ओव्हर जर तुमची निर्धाव येत असेल तर तुम्ही 5 षटकांचीच मॅच खेळलेत हे नक्की मी म्हणणार आहे. ओव्हर नंबर आता मैदानाच्या आतमध्ये 2 टाकण्यासाठी कुणाल कापरे, वेगवान गोलंदाजांपैकी एक मोठं नाव. कुणाल तुम्ही पाहता गोलंदाजी करेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. चला घाई करा टीम, थोडीशी घाई करा. वेळ आपल्याकडे तितका नाहीये. 6 ओव्हर तुम्हाला वेळेत टाकायची ते देखील लक्षात ठेवा. फायनल देखील आपल्याला जास्तीत जास्त षटकांची खेळवता यावी त्यासाठी देखील आपण नियोजन केलेलं आहे. यावेळेला गुडघा टेकवत खेळण्याचा प्रयत्न होता. तिथं क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पुन्हा विकेट आली. सुयश गाडे देखील बाद. शुभम उघडे यांनी टिपला आपण पाहतोय. झेल, सुंदर झेल आपण पाहतोय. मित्रांनो या स्पर्धेत हा देखील रेकॉर्ड झालाय की जिथं लागोपाठ 7 डॉट बॉल टाकण्याचा विक्रम जेजुरी टीम करते. वासुके बॉईज जेजुरी संघ आपण पाहतोय 7 चेंडू लागोपाठ डॉट टाकले, अजून एकही धाव आली नाहीये. ही मात्र कमालीची बाब आहे. दिवे टीम तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहता आणि 2 विकेट माघारी गेल्यात. काय मॅच सुरू आहे. पहिली धाव कोण बनवणार हा देखील आता प्रश्न पडलाय दिवे टीमला. क्वालिफायर आहे की प्रॅक्टिस मोड आहे हा देखील प्रश्न आता ग्रामस्थांपुढे आहे. आणि सुयश देखील आपण पाहतोय मला वाटतं आजच्या दिवसामध्ये पहिल्याच बॉलवरती 3ही मॅचमध्ये बाद झालाय. हे देखील त्याच्यासाठी बॅड लक फॅक्टर साथ दिलेलं नाहीये. किती चुका होत आहेत ना. कारण की संघाचा विश्वास असतो. एखादी मॅच तुम्ही समजा परफॉर्मन्स झाला नाही परंतु दुसऱ्या मॅचमध्ये त्याची भरपाई काढून द्यायची असते. परंतु आज सुयशचं बॅड लक मी म्हणेल. विकेट एका पाठोपाठ आलेले आहेत. हातामध्ये खेळून बसला बॉलला. तर आता नवीन खेळाडू दाखल होत आहे. स्वप्नील पवार तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पवार इज पॉवर आज दाखवला स्वप्नील. गोलंदाज तयार. पुढे एकदा कुणाल. इथं देखील बॅटची एज. चेंडू कॅपमध्ये बॉल आल्या स्वप्नीलच्या बॅट बंद कट केलाय बॉलला. चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. स्वप्नील आल्या त्याची पॉवर दाखवतोय. खणखणीत चौकार येतोय. 4 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा च्या नक्कीच लागल्या जात आहेत. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय खरं तर 2 सुरू आहे आणि पहिला चौकार. सुरुवात चौकारानं मी म्हणले खातं खोललं गेले, अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते. इतक्या वेळा स्वप्नील पवार होता कुठं. आल्या कॉन्फिडन्सली पहिल्याच बॉलवरती चौकार खेळून गेलाय. कुणाल तयार. बॉल तयार. कुणाल पुन्हा एकदा. चला वेळ वाचवा. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरती राहत आहेत. इथं देखील गॅपमध्ये बॉल चाललाय. फिल्डर येत आहे. चेंडू थांबवण्याचा प्रयत्न राहिलाय. दुसरी धाव देखील चांगले फटके खेळतोय स्वप्नील. आल्या मी म्हणेल 6 धावा तर बनवल्या टीमसाठी. ओव्हर नंबर 2 सुरू असताना आपण पाहतोय 6 धावा धावपलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना तुम्ही पाहताय खरं तर कुणाल कापरेवरती हल्लाबोल करण्याचा प्रयत्न करतोय स्वप्नील. छेडछाड करतोय बॉलची. निखिल फडतरे एका बाजूला उभा आहे.
दोन्ही ताकदवर खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आहेत। इथून पुढे आता बायसे किती धाव्यांचं लक्ष टीम मैदानाच्या आतमध्ये ठेवताना पाहायला मिळेल। यावेळेला चेंडू आपण पाहतोय, खरं तर डॉट बॉल येतोय। डॉट बॉल येताना आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 6 वरती आता गाडा थांबलेला आहे। म्हणावं तशा अजून धावा आल्या नाहीये दिवे टीमसाठी। 6 ओव्हरची मॅच आहे आज। कसे रेकॉर्ड आज आपण पाहिले आहेत, सर्व खेळाडू अनुभवत आहेत। इथं देखील चेंडू थांबवलाय, पुन्हा डॉट बॉल, म्हणजे एक चौकार येऊन देखील कुणाल कापरेने इथं कमबॅक केलेला आहे। शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेच्या षटकातला, हा शेवटचा बॉल आपण पाहतोय। या बॉलवरती काय येणार, शांत खेळ झालाय जसे आपण पाहतोय। क्वालिफायर 2 चालली असं वाटतं, प्रॅक्टिस मोडची मॅच आहे। पुन्हा एकदा ब्लॉक होल चेंडू होता, संपर्क चांगला नाहीये, एक धाव इथं घेतली जाईल। सिंगल येते, षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 संपली जात आहेत। 7 धावा आल्या या ओव्हरमध्ये आणि धावफलकावरती देखील 7 धावा आहेत। 12 बॉलचा खेळ संपलाय पहिला आणि 7 धावा फक्त धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत। चला काही करा, स्पीड अप करा, टीम मीटिंग नको। तिसऱ्या ओव्हरसाठी आता पायसे कोणाला आमंत्रित केलं जाईल बॉलिंगच्या मार्गवरती, कोणत्या गोलंदाजाकडे टीम विश्वास दाखवते हे देखील आपण पाहणार आहोत। पुन्हा एकदा स्वप्नील यांच्याकडे टीम विश्वास दाखवते, ज्या स्वप्नीलने यादी मेडन ओव्हर टाकली आज क्वालिफायर 2 मध्ये। महत्वपूर्ण अक्षरी अचूकता इतकी सुंदर आहे या गोलंदाजी, आपण पाहतोय टप्प्यावरती गोलंदाजी करतोय। संघाला आज महत्वपूर्ण गोलंदाजी करून दिली स्वप्नील साबळेनं। तर एका बाजूला आपण पाहतोय खरं तर परंतु एका हाताला दुखापत देखील आहे, इंजुरी आहे, एका हाताला प्लॅस्टर आहे, तरी देखील पहा इतके सुंदर चेंडू त्यांना आज टाकलेत। तिसऱ्या ओव्हरसाठी आता पुन्हा एकदा स्वप्नीलला आपण पाहतो आमंत्रित केलेलं आहे। बरोबर तयार, यावेळेला चेंडू हवेत आणि इथं देखील फटका फसलाय। स्वप्नील पवार देखील बाद, विकेटचं पतन। स्वप्नील बाद होताना पाहायला मिळेल। तर आता नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निखिल बडेकर। टीम थोडीशी नाराज आहे, दिव्य टीम मी म्हणेल एका बाजूला, कारण की थोडीशी शांत पडलीच, धावा येत नाहीयेत म्हणावं तशा अजूनही आपण पाहतोय। 7 धावा धावफलकावरती आपण पाहिलो आणि स्वप्नीलचा आज दिवस आहे, जसा तो गोलंदाजीला येतोय ना विकेट देखील म्हणून देतोय आणि इथे देखील डॉट बॉल देखील तुम्हाला विकेट बरोबर येताना पाहायला मिळणार आहे। खरं तर 7 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय, इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय, डॉट बॉल येताना पाहायला मिळतात। डॉट बॉलची मालिका देखील तुम्ही पाहताय खरं जरा सुरू आहे, म्हणजे हा त्याचा लागोपाठचा स्पेल मधला 8वा डॉट बॉल आहे, जे लागोपाठचा त्याने 8वा टाकलाय या स्पर्धेमध्ये। बरोबर तयार, इथे देखील आपण पाहतोय चांगला चेंडू टाकला जातोय। खरं तर पुन्हा एकदा डॉट बॉल आपण पाहतोय, नक्कीच येताना पाहायला मिळतोय। ओ नंबर 3 मध्ये आपण पाहतोय 7 वरती जो काही गाडा थांबल्या, 7च्या पुढे जात नाही। 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाना, 7 बोले तो सत्ता कोणाची असणार। यावेळेस इथं देखील डॉट बॉल आहे। वाह मित्रांनो, लागोपाठचा हा
10वा डॉट बॉल आहे स्वप्नीलच्या स्पेलमध्ये आणि इथं जर त्यानं लागोपाठ 2 मेडन ओव्हर टाकले ना तर हा रेकॉर्ड देखील त्याच्या नावावरती राहील जे एकाच मॅचमध्ये आहेत. म्हणजे 12 चेंडू लागोपाठ डॉट टाकण्याचा विक्रम आज स्वप्नील करणार का याकडे देखील सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष लागलंय. 2 बॉल शिल्लक आहे अजून. प्रेक्षकांची मन जिंकतोय स्वप्नील साबळे. इथं देखील डॉट बॉल. मित्रांनो आता हा डॉट बॉल जर पडला तर पुरंदर तालुक्यामध्ये मी देखील म्हणेल बऱ्याच दिवसानंतर हा रेकॉर्ड पाहायला मिळेल. एकाच खेळाडूनं लागोपाठ 2 ओव्हर मेडन ओव्हर टाकण्याचा आज कित्येक नवनवीन रेकॉर्ड घडलेत. हा रेकॉर्ड पाहायला मिळणार का स्वप्नीलच्या नावावरती राहणार का जोर लावेल का स्वप्नील आणि अविस्मरणीय क्षण असेल हा त्याच्या आयुष्यातला. आणि यावेळेला फटका खेळलेत परंतु एक बॉल आखो टप्प्याचा बॅकवर्डला चाललाय. धाव आली आहे शेवटच्या बॉलवरती आणि चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय. 2 धावा आहेत परंतु मित्रांनो बॉलिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या वाजवा. स्वप्नील साठी 11 बॉल डॉट टाकलेत आणि 12व्या बॉलवरती त्याच्या तुम्ही पाहताय 2 धावा आल्यात. 12 बॉलमध्ये 2 धावा फक्त दिल्यात. 9 धावा धावपलकावरती आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. 9 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. चला 4थ्या ओव्हरसाठी आता आपण पाहतोय. मित्रांनो घाई करा स्पीड अप करा. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. नऊ धावा धावपलकावरती आहेत. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होती. बॉलिंगच्या मार्गावरती आता आपण पाहणार आहोत. कुणाल कापरेकडे पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय. बंटी घाटे आपण पाहतोय यशस्वी संघनायक म्हणून काळ उगला जातो कारण की त्याची बॉलिंग अटॅक पा टीमचा किती कडक आहे आणि त्या बॉलिंग अटॅक पुढे आज फलंदाज शांत पडलेला आहे सप्त झालेला आहे. निखिल जे काही करेल ते आता मी म्हणेल निखिल फडतरे करेल कारण की तो संघाचा गेम चेंजर आहे. इथून पुढे देखील तो फटके खेळणार का हे देखील आपण पाहणार आहोत. जाऊया मॅचकडे. कुणाल तयार. जोपर्यंत निखिल फडतरे आहे तोपर्यंत आशा नक्कीच दिवे टीमकडे असणार आहेत. आणि इथं झेलचा प्रयत्न तुम्ही पाहताय परंतु अजूनही चेक करतायत पंच आपण पाहतोय. तिसरा पंचांकडे विचार नाही. मॅचची एज तर आहे परंतु झेल कसा घेतला हे देखील पाहिजे. चांगला प्रयत्न डायव मारलाय सूर मारला तिथं बंटी यांनी. चेक केले जाते आणि जर हा देखील झेल असेल तर हा देखील अविस्मरणीय झेल बंटी घाटे यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमधला असणार आहे कारण की एका हातानं पुढे येऊन सूर मारत झेल घेतलाय. तो व्हिडिओ देखील तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता. काय सुंदर झेल पकडलाय परंतु तो कलेक्ट बरोबर व्यवस्थित झालाय की नाही हे आता पाहिलं जाणार आहे. या मॅचमध्ये बरेचसे रेकॉर्ड पाहायला मिळालेत. दिवे टीम नाराज झाले. फॅन फॉलोअर्स गावचा संघ आज खेळतोय आणि ग्रामस्थ देखील थोडेसे नाखुश पाहायला मिळत आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. धोक्याचे संकेत असणार काही निखिल फडतरे साठी. ओ योठी आउट आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा या झेल साठी. काय झेल पकडलाय बंटी यांनी. अप्रतिम झेल तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये बंटी यांचा पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन देखील आपण हा झेल पाहतोय. काय झेल सुंदर पकडलाय एका हातानं सूर मारत. कॅप्टन बंटी यांचा अप्रतिम झेल या स्पर्धेतला आपण नक्कीच पाहतोय. दिवे टीम बॅड लक मी म्हणेल. आतापर्यंत 9 वरती 4था फलंदाज बाद झालाय आणि थँक्यू.
हा चेंडू देखील आपण पाहतोय चांगला पाहायला मिळतोय. या ठिकाणी भारताशी आलेला आहे गिरीश जेदे सरांच्या वतीनं. जे काही स्वप्नीलनं गोलंदाजी केली त्या गोलंदाजीसाठी 500 रुपये गिरीश जेदे सरांच्या वतीनं आणि बंटी यांनी जो सूर मारून झेल घेतला त्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद गिरीश जेदे सर, तुमचा देखील धन्यवाद. दोन्ही खेळाडूंसाठी बक्षीस येत आहेत. याआधी जो काही सामना सेमीफायनलचा झाला त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच संदीप काळे मॅच मॅन ऑफ द मॅच ठरला. संदीप या ठिकाणी यावर नंतर आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. इथं देखील आपण पाहतोय की आपण खेळायचा समोरच्या बाजूला तिथं क्षेत्ररक्षक आहे. बराच वेळानंतर धाव आली आणि खरं तर 12 वरती धावफलक गेले. ओव्हर नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती आहेत. बॉलर तयार, शांत खेळ चाललाय या मॅच मध्ये बनेल. इथे देखील आपण पाहतोय व्हाईट बॉल, बंदांचा इशारा आपण नक्कीच पाहतोय. व्हाईटचा इशारा येतोय, बंदांचा आपण पाहतोय. व्हाईटच्या रूपाने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 13 धावा लागल्या जात आहेत. चौथ्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतोय कुणाला आग होतोय गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात 3 बॉलमध्ये ज्या पाहिल्यात. दुसऱ्या बाजूला तुम्ही नक्कीच पाहताय आज 71,000 रुपये प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मिळवणारा संघ कोणता, म्हणजे यावर्षी पुरंदर प्रीमियर लीगच्या या दिवे काळेवाडी ग्रामस्थ आयोजित स्पर्धेमध्ये कोण बाजी मारणार त्यासाठी आजचा दिवस तुम्ही पाहता. आणि इथे येईल खनखने चौकार, 4 रन. थँक्यू. 17 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय मित्रांनो. कुणाल वरती देखील एक चौकार वसूल होतोय. पुन्हा एकदा ब्लॉक चेंड होता तिथं आपण पाहतोय की आपण खेळायचा फिल्डर राहुल फार वाऱ्याच्या वेगाने येतो. एक धावा आली, दुसरीचा प्रयत्न, रनआउटचा चान्स गमावलाय. तिथं आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल तब्बल धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि या ओव्हरचा हा शेवटचा बॉल आहे. चौथं षटक आपण पाहतोय. अजूनही यानंतरचे 12 बॉल आहेत. ते 12 बॉलमध्ये जर 30-40 धावा बनवल्या टीमनं त्या देखील आपण पाहतोय 50-55 पर्यंत जाऊ शकतात. फायटिंग टोटल पर्यंत जाऊ शकतात. इथे देखील बॅटचे अक्रॉस द बॅट फटका खेळायचा आहे. संपर्क नाहीये. डॉट बॉल येईल. षटक संपलं जाईल. 10 धाव्यांची मोठी ओव्हर आली. 4 ओव्हरचा खेळ संपला जातोय. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. 4 ओव्हर संपलेल्या आहेत. 19 धावा तर लागल्या जातात. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जवळजवळ 9 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 10 धावा आल्यात. 12 बॉलचा खेळ अजून मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. निखिल वडेकर एका बाजूला आता आक्रमक व्हावाच लागेल म्हणेल. प्रशांत खळदकर एका बाजूला आहेत. प्रशांतला शांत बसून चालणार नाहीये. त्याला देखील आता या 12 बॉलमध्ये आक्रमण करायचे पाहिजे. हे 12 बॉल कसे असतील. स्वतःचा संघाचा नेता आता गोलंदाजी करेल. यशस्वी संघ नायक बंटी घाटे यांना आपण पाहतोय आता गोलंदाजीच्या मार्गवरती येत आहेत. काय सुंदर झेल घेतला आज बंटी यांनी देखील आपण पाहिलं होतं यष्टांच्या मागे. तर आता स्वतः कॅप्टन गोलंदाजी करेल. समोर तुम्ही पाहताय प्रशांत खळदकर खेळेल का मोठमोठे विकेट. दिवे 11 विरुद्ध तुम्ही पाहताय मॅच सुरू आहे. एका बाजूला वासुके बॉयज यावेळेला शॉर्ट पिच बॉल विकेटचा प्रयत्न आणि प्रशांतच्या बॅट बंद आलाय. पहिला ज्वालामुखी प्रहार या इनिंगचा षटकार. थँक्यू. धन्यवाद डीजे मुन्ना यांचं देखील मनापासून स्वागत. पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न, फटका यावेळेस मिस टाइम. झेल सोडलाय. तिथं शुभम मुगडे होते. आपण पाहतोय झेल होऊ शकला नाहीये. 2 धावा पळून पूर्ण होतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 27 अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा आहेत. प्रयत्न करावे लागतात. अशा बाजूला गोलंदाज जोर करायला लावत होते. धावा यायला सुरुवात झाली दिवे टीमसाठी. 27 पर्यंत धावफलक गेलेला आहे. म्हणजे आता सन्मानजनक स्कोरकडे धावसंख्या चाललेली आहे.
यावेळेस इथं देखील बिग हिट आणि यावेळेस प्रशांतचा पुन्हा एकदा बिग 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 ब्लास्ट षटकारचे रन. यालाच म्हणलं जातं मित्रांनो क्रिकेट, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनटी, अनिश्चितीने भरलेला क्रिकेटचा खेळ. तुम्ही पाहता आता मैदानात मध्ये 33 वरती धावफलक गेले. आता ही मॅच देखील रंगणार आहे. यावेळेला बॉल खाली राहतोय, तिथं आपण पाहतोय संपर्क नाहीये. डॉट बॉल मैदानात मध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. डॉटच्या रूपानं धावसंख्या पुढे जाईल. 33 अंकावरती धावफलक. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून 2 बॉल या डावातले शेष आहेत. सॉरी 2 बॉल अजून या ओव्हरचे शेष आहेत मी म्हणेल, कारण की 1 ओव्हर अजून यानंतर बाकी आहे. सेमीफायनल नंबर 2 तुम्ही मैदानात मध्ये पाहता. सुरू असताना आता धावा यायला सुरुवात झाली. दिवे M11 टीम या धावसंख्येवरती देखील आता मॅच रंगू शकतात मी म्हणेल, कारण की आता 5वं षटक चालू असताना 34 पर्यंत आले. यानंतर अजून 1 ओव्हर आहे. 10-15 धावा त्या ओव्हरमध्ये जरी झाल्या तरी 50-55 पर्यंत जाऊ शकतात. तो फायटिंग टोटल उभा राहणार का? कमाल करतोय प्रशांत. प्रशांत आता गोलंदाजांना शांत केले. यावेळेस पुन्हा एकदा या षटकातला 3रा बंटी घाटेवरती चढवला हल्ला. षटकारचे रन. थँक्यू थँक्यू. या क्रीडा संकुल नगरी दिवेला मॅजिक ग्राउंड का म्हणलं जातं त्याचं आज उत्तम उदाहरण आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा होत्या 9 आणि त्यानंतरच्या 12 बॉलमध्ये धावा आल्या तब्बल 31. यालाच म्हणलं जातं क्रिकेट. ही ओव्हर आली 21 धावेंची. 5 ओव्हर संपल्या 40 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे मॅच पाहता दिवे टीम आज नशीबच घेऊन आलेच. ज्या वेळेला टीम त्यांच्याकडनं निश्चित सामना चालला होता ना त्या वेळेला ते पुन्हा मॅचमध्ये येत आहेत आणि घरच्या मैदानावरती पुन्हा तपा फायटिंग टोटल त्यांनी उभा केलेला आहे. अजून 1 ओव्हर बाकी आहे. ह्या 6 बॉलमध्ये आता किती धावा येतील याकडे सर्वांचं लक्ष लागले, कारण की 40, 45, 50 या मैदानावरती मी इतिहास सांगेल 24 बॉल 26 देखील झालेले नाही आहेत. त्यामुळे तुम्ही इतक्या स्वस्तात ही मॅच सोडून चालणार नाहीये. आणि 6 चेंडू 23 पण सकाळी झाल्यात, म्हणजे इतिहास आहे या मैदानाचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय कॉर्पोरेट स्ट्रोक. चेंडू आपण पाहतोय जमिनीला संबंधर क्षेत्रक्षेत्रावर. इथं देखील काय गडबड. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे. 2 धावा नक्कीच पडून पुढे होत. आता दबाव वाढलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवरती देखील. जशा धावा यायला सुरुवात झाली तशी बॉल देखील दिसत आहेत. 42 वरती धावफलक. 4 गड्यांच्या बहुपदलामध्ये दिवे ग्रामस्थ जे आपण पाहतोय परतीच्या मार्गाने चालले होते ते पुन्हा मैदानावरती येऊन बसलेत, कारण की टीमनं पुन्हा मॅच मध्ये रंगत आणलेली आहे. यावेळेस इथं देखील बिग हिट. चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. डीप मिड विकेट फोडला. षटकारचे रन. थैंक यू. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा नाम है प्रशांत खळदकर. काय बॅटिंग केली आहे. 9 चेंडूत 25 आणि निखिल बडेकर 9 चेंडू 14. यावेळेला चांगला चेंडू आपण पाहतोय. शुभमचा पाहायला मिळतोय. यावेळेला वेग दाखवला. धावफलकावरती धावा आल्यात. 48 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. मित्रांनो 30 होतील का नाही हा प्रश्न होता दिवे टीमच्या. 48 वरती धावफलक गेले. काय गेम बदललाय. दिवे टीमनं गेम पलटी केलाय. गेम चेंजर म्हणून मी त्या संघाला. यावेळेस इथं देखील बिग हिट. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. टिपला झेल. विकेट आली आणि प्रशांत खळदकर इथं बाद. शोएब पानसरे यांनी टिपलेला झेल तुम्ही पाहता मैदानात मध्ये. मित्रांनो प्रशांतची खेळी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या वाजवा. टीम अडचणीत होती त्यावेळेला या खेळाडूने केलेली बॅटिंग आणि तुम्ही पाहता आता फायटिंग टोटल पर्यंत टीमला घेऊन गेलाय प्रशांत. नेत्र दीपक फटके खेळले. अभिषेक झेंडे आता मैदानात दाखल होते. याच मातीतला हा कोहिनूर हिरा आहे. घरच्या मैदानावरती अभिषेक झेंडे आता पाहायचे कशा प्रकारचा खेळ करेल. 48 धावा 5 गड्यांच्या बहुबदल्यामध्ये आपण पाहतोय. 2 बॉल शिल्लक पहिल्या डावातले.
आणि आज जर दिवे संघ या धावा बनवून जर सामना जिंकले ना तर त्यांचा देखील हा अविस्मरणीय विजय होईल मी म्हणेल. कारण की पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा होत्या. त्यानंतर तुम्ही पाहताय परंतु आता जोर लावायचा आहे बंटी घाटे आणि टीमला. कारण की त्यांच्यावरती आता घाम फोडणारी फटकी प्रशांत खळदकर खेळून गेलाय. देखील बडेकर एका बाजूला तुम्ही पाहताय चांगली साथ दिली, दुसऱ्या बाजूला देखील प्रशांतला आणि ही भागीदारी टीमला 48 पर्यंत घेऊन आली आहे. शुभम तयार. यावेळेला देखील आपण पाहतो यॉर्कर लेंथवरती बॉल होता, तिथं आपण पाहतो सिंगल घेतली जाईल. एक एकदा वाचवायचे महत्व वाढले. 49 धावा तुम्ही पाहताय, बाईटच्या रूपाने ही सिंगल आहे. शेवटचा बॉल, 49 धावा लागल्या जात आहेत. 6 ओव्हरचा खेळ मित्रांनो आपण पाहतोय. पहिली इनिंग इथं आता संपत आलेली आहे. शेवटचा बॉल आहे पहिल्या डावातला. पुन्हा एकदा फुल्लर लेगचा बॉल हलक्या त्याने खेळायचा आहे. तिथं फिल्डर हो सिंगल घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न करायचा आहे. दुसऱ्या डावला बॅटर बाद असेल. एक डाव एक इनिंग मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली. दिवे 11 संघ प्रथमदा बॅटिंग करत असताना बनवले गेल्या तब्बल 50 धावा आणि 51 धावसंख्येचं टार्गेट तुम्ही पाहताय. वासुके बॉईज जेजुरी टीम 51 धावांचं टार्गेट तुमच्या समोर असणार आहे. थँक्यू डीजे. या ठिकाणी आज ज्या ज्या मान्यवरांनी आपल्याला पारितोषिक दिलेले आहेत त्या सर्व मान्यवरांचा नामोल्लेख आपण गेले 5 दिवस करतोय आणि आजही अंतिम दिवसामध्ये या ठिकाणी होतोय आणि त्या मान्यवरांचा सन्मान आपल्याला सायंकाळी या ठिकाणी संपन्न करायचा आहे. प्रथम क्रमांकासाठी 71,000 रुपये पारितोषिक देणारे व भव्य दिव्य चषक माननीय अमित शेठ भाऊसाहेब झेंडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, माननीय ऋषिकेश दादा विठ्ठलप्पा झेंडे पाटील युवा उद्योजक युवा नेते यांच्या माध्यमातून 71,000 रुपये आपल्याला प्राप्त होत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. द्वितीय क्रमांकासाठी 51,000 रुपये गारवा उद्योग समूहाचे सर्व अनिल शेठ श्रीरंग झेंडे पाटील आणि माऊली काका जगताप साई अर्थमोवर्स अँड डेव्हलपर सप्लायर्स यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत. तृतीय क्रमांकासाठी 31,000 रुपये पारितोषिक देणारे व भव्य दिव्य चषक युवा नेते युवा उद्योजक मंदार तात्या पवार आणि युवा उद्योजक सुजित आबा गुजर यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेत. या 1 ते 3 क्रमांक देणाऱ्या बक्षीसदात्यांचं मनापासून स्वागत. विशेष सहकार्य करणारे पैलवान प्रथमेश बाबा काळे युवा उद्योजक आणि राधानाथ स्वामी एजन्सीचे प्रोप्रायटर पैलवान आकाश शेठ टिळेकर यांचं देखील आपल्याला विशेष सहकार्य यूट्यूबसाठी लाभते. त्यांचं मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे यूट्यूब सौजन्य देणारे श्री स्वप्नील शेठ मोडक मल्हार डेव्हलपरचे सर्व आणि पैलवान करण शेठ जगताप उद्योजक यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होते. या दोन्ही मान्यवरांचं देखील मनापासून स्वागत. या स्पर्धेसाठी भव्य दिव्य मंडप व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून लाभले पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम सदस्य सौभाग्यवती ज्योतिताई राजू शेठ झेंडे पाटील त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे पंच सौजन्य आपल्या देवीनगरीच्या प्रथम नागरिक आणि कार्यक्षम सरपंच सौभाग्यवती शोभाताई दिलीप बाबा झेंडे पाटील त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. साऊंड सौजन्य कुमार आदित्य शेठ अविनाश झेंडे पाटील युवा उद्योजक यांच्या माध्यमातून प्राप्त होत आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. बॉल सौजन्य पैलवान सागर तात्या काळे जलदूत पुरंदर यांच्या माध्यमातून प्राप्त होत आहे. विशेष सहकार्य श्री रमाकांत शेठ काळे पाटील सरस्वती मंगल कार्यालयाचे सर्व श्री ज्ञानेश्वर शेठ पाटील आणि रेवलनाथ शेठ जाधव पाटील ज्यूस कंपनीचे सर्व आणि रामदास शेठ पवार पेपर मिलचे सर्व यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य रोख रक्कम देणगी आपल्याला प्राप्त होते. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल आज तुम्ही पाहताय ओके व्यासपीठा समोर एक मोठी स्पोर्ट्स सायकल आहे. त्या मॅन ऑफ द सिरीजसाठी सचिन शेठ बाळासाहेब काळे एसके फ्रोजन फूडचे सर्व यांच्या माध्यमातून सौजन्य प्राप्त होते. त्यांचं देखील मनापासून स्वागत. मॅन ऑफ द मॅचसाठी श्री शंकरनाना झेंडे कलावती फूड प्रोसेसिंग, बेस्ट बॅट्समनसाठी योगेश बाप्पू काळे माजी सरपंच दिवे, शिवाजी शेठ काळे प्रगतशील शेतकरी यांच्या माध्यमातून एक आकर्षक स्पोर्ट्स शूज आपल्याला प्राप्त होते. या सर्व बक्षीसदात्यांचं मनापासून स्वागत आहे. टी शर्टसाठी युवराज शेठ जाधवराव उद्योजक, निलेश शेठ काळे अध्यक्ष सीताफळ परिषद, त्याचप्रमाणे नितीन शेठ काळे वेदांत फ्रूट सप्लायर्स, त्याचप्रमाणे श्री योगेश शेठ बाळा काळे उपाध्यक्ष पुणे भाजपा युवा मोर्चा, सुजित बाळा झेंडे उद्योजक, स्वप्नील शेठ काळे उद्योजक, दादासाहेबजी काळे व शकुंतला मिसळ, श्रावण शेठ मोडक उद्योजक, पैलवान विशाल शेठ काळे न्यू काळे फार्म, दत्ता शेठ जाधवराव उद्योजक, संतोष शेठ महादेव झेंडे
यांच्या माध्यमातून देखील आपल्याला विशेष सहकार्य पाहायला मिळते. संतोष ॲग्रोचे सर्वेसर्वा संतोष शेठ महादेव झेंडे, सुशील शेठ झेंडे पैलवान शुभम शेठ झेंडे उद्योजक, त्याचप्रमाणे सिद्धांत शेठ काळे के फ्रूट्स, चेतन अप्पा काळे श्रीरामकुल सुरेशचे मालक, सूरज सोन्या काळे उद्योजक, अनुपमजी फडतरे आणि महेशजी झेंडे गुरुमाऊली अर्थ मूव्हर्स आणि किट सौजन्य देणारे शिवनेरी मिसळचे सर्वेसर्वा जेतू शेठ सावंत, त्याचप्रमाणे पाणी सौजन्य देणारे सौरभ शेठ काळे मोरिया एंटरप्राइजेस, या सर्वांचंच मनापासून स्वागत आहे. मॅचकडे आपण जातोय. 51चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुरंदर तालुक्याचा राहुल राठोडला तुम्ही इन ॲक्शन पाहताय. ऑन स्ट्राईक आहे. आखो टप्पाचा बॉल आणि राहुल यांच्या बॅटमधनं राहुल खेळतायत. एक टोले जंग प्रार खणखणीत चौकार. राहुल या स्पर्धेत बन्ना टच मध्ये पाहायला मिळाला. प्रत्येक मॅच त्यांना स्वतःच्या खांद्यावरती घेऊन गेले ज्यावेळेला बॅटिंगची गरज होती ना जेजुरी टीमला. खरं तर एक चांगला बॅटिंग परफॉर्मन्स त्याचा या स्पर्धेमध्ये राहतोय. 5 धावा धावफलकावरती आहेत. 34 बॉल 46 वरती मॅच आली आहे. राहुल राठोड आणि एका बाजूला बंटी घाटे संघ नाईक स्वतः एका बाजूला सलामीला आलेत. तर दिवे गावचे लिजन स्टार गोलंदाजी करतायत. हो रनआउटचा चान्स नागेश बडेकर यांना आपण पाहतोय. फेकी केले परंतु खेळाडू मला वाटते पोहोचताना पाहायला मिळत आहेत. एक धाव सिंगल आपण पाहतोय कंप्लीट होते. धावसंख्या 1 पुढे जाईल. 6 अंकावरती धावफलक जाताना पाहायला मिळतोय. 12 संघांचा सहभाग आपण पाहिला. पहिल्या दिवसापासून 3 दिवसांमध्ये कालपर्यंत आपण पाहिलं 12 संघ खेळले. आज सुपर 6 मध्ये 6 संघ आपण पाहिले. 6 संघांमधून 3 संघ आज बक्षीस पात्र फेरीमध्ये आले आणि सभापती 11 बोबगाव टीम पहिली टीम ठरली जी मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलेली आहे. तर दुसरी टीम कोणती त्यासाठी हा सेमीफायनल नंबर 2चा थरार सुरू आहे. या मॅचवरती सर्वांच्या नजरा लागून आहेत. कोण जाणार फायनलला, यजमान की मेहमान, जेजुरी का दिवे. 32 बॉल 45 गराज. यावेळेला देखील हलक्या हाताने खेळायचा. इथं देखील डॉट बॉल आहे. बंटी यांच्यासाठी लागलेला बॉल लागोपाठचे दोन्ही डॉट बॉल आलेत. 6 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 1 सुरू असताना 31 बॉल 45 म्हणजे जी गोलंदाजी अनुभवी गोलंदाजी नागेश यांच्याकडनं होणं गरजेची होती ना ती झालेली आहे. कारण की फक्त 6 धाव्यांची ही देखील ओव्हर आली आहे म्हणजे मॅच रंगणार आहे. बॅटचे चेंडू हवेत. ओ क्षेत्ररक्षक तिथं तुम्ही बघा गॅप मध्ये बॉल पडलाय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. बंटी यांच्या बॅटमधनं खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. आपल्या स्पर्धेला आपण पाहतोय बेस्ट बॅट्समन सौजन्य देणारे आकर्षक बॅट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभली आहे. आपल्या दिवेनगरचे कार्यसम्राट सरपंच योगेश बाप्पू काळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. बापू आपलं देखील मनापासून स्वागत. त्यांच्या समवेत किरण शेठ मोजमोले साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत. आज अंतिम दिवस आहे. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि मान्यवरांची उपस्थिती आता या ठिकाणी आपण पाहतोय लाभतीये. थोड्याच वेळामध्ये बरेचसे मान्यवर अतिथी देखील फायनलसाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. बक्षीस वितरण सोहळा देखील आज आपल्याला सायंकाळी याच मैदानावरती याच ठिकाणी जो संपन्न करायचा आहे. 10 धावा धावफलकावरती 30 बॉल 41 वरती मॅच आलेली आहे. गोलंदाजीच्या मार्गवरती आपण पाहतोय निखिल फडतरे आलेत. आजचा दिवस गाजवणारा सासवडचा स्टार गोलंदाजी करेल. तर दुसऱ्या बॉलला राहुल राठोड पुरंदरचा राऊडी आज तुम्ही पाहताय सर्वांची मन जिंकणारी बॅटिंग करतोय. यावेळेला देखील बिगिट करायचा. बॉटमला लागला बॉल. फिल्डर फार दूरवरती आहे. पहिली धाव वेगानं. दुसरीचा ट्राय इथं आपण पाहतोय केला गेलाय परंतु नकार देखील येतोय. नकार येतोय. सिंगल येताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 2 सुरू झाली आणि 11 धावा धावफलकावरती 29 बॉल अजूनही 40 धाव्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 29 चेंडू 40 वरती मॅच. हा चेंडू देखील आपण पाहतोय डॉट बॉल येतोय.
यावेळेला बिग हिट आणि इथं देखील आपण पाहतोय टायमिंग जबरदस्त आहे बंटी घाटे यांचा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर बिग बिग षटकार. थँक्यू. 17 धावा धावपलकावरती आपण पाहतोय बंटी यांच्या बॅटमधून आलेले षटकार आहे. या आधीच्या मॅचचा मारुती मॅच आपण देतोय डीपी वाल्लीकर साहेबांच्या शुभ हस्ते. त्यांना विनंती आहे दादा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. वाल्लीकर साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. संदीप काळे ठरतात या आधीच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावर नटवला बंटी चालू झालेत आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. संदीप या पळत विनंती आहे. संदीप काळे यांना पण यादी कॉल दिलेला आहे. संदीप काळे बोबगावचे विनंती आहे मारुती मॅचच्या पुरस्कारासाठी यायचे ताबडतोब. धावपलकावरती 21 धावा आपण पाहतोय. 26 बॉल 30 वरती मॅच आली आहे. पण ते आपण पाहतो आक्रमण जसे चढवत आहेत ना निखिल फडतरेवरती तुटून पडलेत. चांगले स्ट्रोक आले जशाच तसं प्रत्युत्तर देतात. जे फटके त्यांच्यावरती खेळलेत ती फटके आता निखिलवरती खेळत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅट चेंज घेणारा बॉल बॅकवर्डला चित्रशीच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट बॉल. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय 2 सुरू असताना 21 धावा धावपलकावरती आहेत. 25 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. कशा प्रकारे आपण पाहतोय मॅच बदली होणार. दोन्ही टीम जोर लावतायत. यावेळेस देखील चेंडू आपण सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहतोय. खणखणीत 4 धाव्यांसाठी चौकार आहे. पंधरा धावा धावपलकावरती या ओव्हरमध्ये वसूल केले गेलेत आणि 25 धावा स्कोर कार्डवरती लागतात. 25 रन्स. 2 ओव्हरचा खेळ संपला. 25 धावा धावपलकावरती आहे. 24 बॉल 26 वरती मॅच आली आहे. या ठिकाणी आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन होते आपल्याला या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देणारे दानशूर देणगीदार 71,000 रुपयासाठी आपल्याला ज्यांनी विशेष सहकार्य केलं अशा आदरणीय ऋषिकेश विठ्ठल अप्पा झेंडे पाटील युवा उद्योजक साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होते. दादा आपलं मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे सुशील शेठ झेंडे पाटील उद्योजक दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालात. दादा आपलं मनापासून स्वागत आहे. सभापती 11 संघाचे संघमालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय संदीप शेठ फडतरे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. संदीप दादा आपलं देखील मनापासून स्वागत आहे आणि त्यांचा संघ आज फायनलमध्ये देखील जाऊन दाखल झालेला आहे. फडतरे साहेबांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. विनंती राहील दादा आपण स्थानापन्न व्हा. मॅच बदललेली आहे. शेवटच्या आपण पाहतो चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये 23 चेंडू आणि 24 वरती मॅच आली आहे. वासुके बॉईज जेजुरी संघ बॅटिंग करतोय आणि दुसऱ्या बाजूला दिवे 11 दिवे हा संघ तुम्हाला फिल्डिंग मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला देखील आपण पाहतोय की आपण बॉल खेळायचा होत तिथे देखील गडबड क्षेत्ररक्षणामध्ये चेंडू आपण पाहतोय थोडेसे मिसफील्ड देखील पाहायला मिळत आहेत. खरं तर तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 28 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेला देखील आपण पाहतोय की आपण बॉल खेळायचा क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. एकेरी धावांना महत्त्व दिले गेले. सामना असं वाटलं होतं सोप्पा आहे. खरं तर दिवे टीमने देखील एका बाजूने आता जोर लावलाय. पारितोषिक देणारे आपण पाहतोय दानशूर व्यक्तिमत्व 71,000 रुपयासाठी आपल्याला ज्यांनी प्रथम क्रमांकाचं भव्य दिव्य पारितोषिक दिलं असे युवा उद्योजक
आदरणीय ऋषिकेश शेठ विठ्ठलप्पा झेंडे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. फायनलसाठी दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षम सभापती आदरणीय संदीपदादा फडतरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. सभापती साहेबांचा संघ आज तुम्हाला बोबगाव टीम यानंतर फायनल मध्ये देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. संघाने थेट प्रवेश केलेला आहे. तर दुसरी टीम कोणती यासाठी ही मॅच चालू आहे. 20 बॉल 17 वरती मॅच आली आहे. बंटी घाटे आता एका बाजूला थांबत नाहीये. राहुल राठोड 6 चेंडू 12 वरती आहे तर 10 चेंडू 20 वरती बंटी खेळत आहेत. दोन्ही बॅटर्सना चांगली बॅटिंग केली आहे. 34 धावांची एक पार्टनरशिप तुम्ही पाहताय. शेवटचे बॉल 20 शिल्लक आहे. 17 धावांची गरज. चेक करा सर एकदा. ओके बरोबर आहे. चला मॅच सुरू होईल. ही तर देखील तुम्ही पाहताय पंचांकडे दाद मागितली जाते. इथं आपण पाहतोय रिहू बॅटिंग टीम आपण पाहतोय इथे घेताना पाहायला मिळतात. रेहूची मागणी आहे. तो इशारा केला होता असं वाटलं की पाण्यासाठी इशारा आहे का. धन्यवाद. 3 ओव्हरचा खेळ आपण पाहतोय इथं संपला जातोय. 34 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. समीकरण आता बदललेलं आहे. शेवटचे 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. तुम्ही आता या मॅचला अजूनही जिंकण्यासाठी काही कामगिरी केली जाणार. गोलंदाजीच्या मार्गावरती आता ड्रिंक्स ब्रेक तुम्ही पाहता 1 मिनिटाचा आहे. यानंतर रंगणार मेगा फायनलचा थरार. मेगा फायनलचा महाअंतिम सोहळा यावर्षी दमदार आयोजन केलं. काटा नियोजन केलं. पुरंदर प्रीमियर लीग, श्री गरीबनाथ प्रतिष्ठान, काळेवाडी, दिवे ग्रामस्थ असतील या सर्वांचं मोठं योगदान आहे. बक्षीस दाते असतील, दानशूर दिनगिर असतील. पहिल्या दिवसापासून बरेचसे मान्यवर आपण पाहतो. आज महाअंतिम दिवस आहेत. मान्यवर असतील, आयोजक कमिटी असेल, ही सर्वच मंडळी या ठिकाणी आज मोठ्या संख्येने उपस्थित आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. रोहित चौधरीकडे आता आपण पाहतो विश्वास दाखवला जातोय. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय समाप्त होईल. चौथी धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4थ्या ओव्हरला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होती. 18 चेंडू 17 वरती मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच पाहतोय. कामगिरी आता पाहिजे कोणाकडे दिली गेली. रोहित चौधरीकडे विश्वास दाखवला. इथून पुढे अशा ओव्हर राखायच्यात कंजूस गोलंदाजी करायची म्हणेल फिल्डिंग टीमसाठी, दिवे संघासाठी रोहित चौधरीला. हो यावेळेला देखील बिगेटचा प्रयत्न करायचा संपर्क नाहीये. डॉट बॉल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 17 चेंडू 17 वरती मॅच आली आहे. पुरंदर तालुक्याचा राऊडी राहुल राठोड तुम्ही मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक पाहताय, जो मोठ्या फटक्यांसाठी ओळखतोय आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय त्याचा दिमागदार खेळ पाहायला मिळाला. तर रोहित चौधरी देखील चाणक्य गोलंदाज आहे. तो देखील पहिला बॉल चांगला पेश करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतो हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे. इथं सिंगलला महत्व दिलं जाते. असं वाटलं तर मॅच लवकर फिनिश करतील. दोन्ही बॅटर सेट झालेले आहेत. 10 विकेट टीमच्या खात्यामध्ये शिल्लक होत्या. परंतु आता 16 बॉल 16 वरती मॅच आहे. बॉल टर्न समीकरण चाललंय. जशी अशी मॅच पुढे जाईल ना तशी दिवे टीम देखील मॅचमध्ये येतील. मी म्हणेल एकेरी धावेनं जरी महत्व दिलं तरी देखील स्वस्तात विजय दिसतोय. परंतु ज्या वेळेला एकेरी धावे ना या काही संघांना अडचणीत देखील पडलेल्या आहेत. 4 चेंडू 4ची मॅच ते देखील आपण पाहतोय जवळ जाऊन पराभव पाहणारे संघ आपण भरपूर पाहिलेत. यावेळेला आखूट टप्पाचा बॉल बॅकफुटला चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतोय चेंडूवरती येईल. बॉल वळण घेतोय. क्षेत्ररक्षक आलाय धावत. दुसरीचा देखील प्रयत्न आहे. 2 धावा ज्या नक्कीच पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 न पुढे जाईल. 37 वरती धावफलक गेले. 15 चेंडू 14 वरती मॅच आहे. कमालीच्या स्पर्धामध्ये आपण पाहतोय काय प्रथमच वर्षी इतकं सुंदर आयोजन केलं सर्व आदेश गणितनाथ प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी. आणि ह्यावर्षी स्पर्धा इतकी रंगली ना रेकॉर्ड ब्रेक तुम्ही पाहताय. खरं तर लाईव्ह वॉचिंग देखील आपण प्रत्येक दिवशी पाहिले. TLC.in माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली. 192 देशांमध्ये युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवली गेली. यावेळेला बिगिटचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार येतोय.
43 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. 14 बॉल 8 वरती मॅच. सामना बदलून टाकतोय बंटी घाटे, जेजुरीचा सिक्सर किंग. पुन्हा एकदा आपण पाहतो विकेटचा प्रयत्न करायचा आहे. कॅपमध्ये बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक येईल दूरवरनं, सिंगल घेतली जाते. सभापती 11 बोबगाव टीम, संदीप दादा फडतर यांच्या टीम समवेत कोणती टीम दुसरी असणार जी खेळणार ग्रँड फिनाले यावर्षी पुरंदर प्रीमियर लीग दिवे काळीवाडी ग्रामस्थ आयोजित आदेश करीमनाथ प्रतिष्ठानच्या या मानाच्या स्पर्धेमध्ये हे आता पाहिजे दिवे का जेजुरी, आता दुसरा संघ कोणता हे प्रश्नचिन्ह आहे. 13 चेंडू 7 वरती मॅच. यावेळेला बेगेट राहुल राऊडी चेंडू पाठवताय सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातला एक लांबवरचा चेरन षटकार. थँक्यू. थँक्यू. सामना बरोबरीत एका धाव्यांची गरज. खरं तर आपण पाहतोय एका धाव्यांची गरज, 12 चेंडू आणि एका धाव्यांची गरज तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलर तयार, सुयश गाडे पुन्हा एकदा सामना फिनिश करत आलेत. यावेळेला MS धोनी स्टाईलला जेजुरीचा सिक्सर किंग बंटी घाटे सामना फिनिश करतायत. अभिनंदन टीम. फायनलला जाऊन पोहोचणारा दुसरा संघ तुम्ही पाहताय वासुके बॉईज जेजुरी संघ ठरलाय. बंटी घाटे आणि टीम मेगा फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ. यावर्षी पुरंदर प्रीमियर लीग ची मेगा फायनल सभापती 11 बोबगाव, संदीप दादा फडतरे सभापती आणि यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला बंटी शेठ घाटे अँड टीम वासुके बॉईज जेजुरी. चला या ठिकाणी आता दोन्ही संघ येतील. फायनलच्या रूपरेषेला आपण लगेच सुरुवात करतोय कारण की उशीर आज खूप झालेला आहे. या ठिकाणी बघ कार्यक्रमाची रूपरेषा सांगतो 1-2 मिनिटांमध्ये. चला सर्व आदेश करीमनाथ प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते स्टेजच्या पुढे यायचे. सगळे कार्यकर्त्यांना विनंती आहे सगळ्यांनी पुढे या. मान्यवर अतिथी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्वच जण. विनंती आहे आपण सर्व कार्यकर्ते जो मित्र परिवार गेले महिनाभर या स्पर्धेला उभं